बोरिवली तुमची फिल्डिंग आहे का? यस, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आणि आपला एक्स्ट्रा मेंबर आला नाही ना तर 2 धावींची पेनल्टी आवश्यक घेऊन जावा आयोजकांकडून. आयोजकांनी एक ऑफर ठेवले आज, जे टीमचा एक्स्ट्रा मेंबर नाही त्यांना बिंदास 2 रनची पेनल्टी. रॉयल स्टनर मीरा रोड बॅटिंग आहे. रॉयल स्टनर आप तुमचा देखील एक्स्ट्रा मेंबर त्वरित पाठवा. बोरीवली टीम अपना एक्स्ट्रा मेंबर और रॉयल स्टनर मीरा रोड अपना एक्स्ट्रा मेंबर भेजिए. ग्राउंड नंबर 1 पे अब हिंदी कमेंट्री होने वाली है. मैदान क्रमांक 2 पर आता सामना सुरू करावा. जल्द से जल्द मैच सुरू किया जाए. ग्राउंड नंबर 2 चला आपण रेडी राहायचंय. तल्यात मळ्यात इथून तिथे आणि वसई ग्राउंड वरती अनेक वेळा पाहिलंय. ही पावनभूमी आहे, ऐतिहासिक हे मैदान आहे. नरवीर चिमाजी अप्पा मैदान आपण बघतोय. अतिशय सुंदर मैदान. अनेक खेळाडू इथे खेळून गेलेत, घडलेत आणि यशस्वी करिअर मध्ये देखील आपण पाहिलेत. इजरार आणि आमिर दाफेदार जो नेहमी असतो प्रबळ दावेदार आणि अजय रांजणे बॉलिंग मार्क वरती. 2 आयकॉन प्लेयर आमने सामने. पंच इशारा करतायत लेट्स प्ले गेम ऑन. ग्राउंड नंबर 1 मॅच ऑन. पहिला बॉल अजय. अजय आपण फील्ड सेट करा. एकविरा नायगाव 40+ आणि कामन 40+ असा मॅच होतोय. बॅटिंग या वेळेला कामन 40+ टीमची. स्ट्राईक इनकडे जय विश्वकर्मा, नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे अकबर आणि पहिले षटक टाकण्याकरता विशाल कोळी. आमिर करता पहिला बॉल ग्राउंड नंबर 1 वरती. लेट्स प्ले. बघा तिथे लेट टॉस होऊन सुद्धा मॅच लवकर चालू झाले. ग्राउंड नंबर 2 ला लवकर मॅच चालू होते आणि 1 वरती टाइमपास. काहीतरी चेंजेस करावा लागेल. पहिला बॉल हवेत. अजय रांजणे उलट दिशेने धावतोय आणि धावतच राहिलाय. पहिल्या बॉल वरती 2 धावेने श्री गणेशा. आमिर दाफेदार एक टेनिस क्रिकेट मधला आयकॉन प्लेयर ज्यांनी गाजवले नजीमुल्ला ट्रॉफी. अनेक स्पर्धा जुचंद्र नगरी मध्ये देखील रॉयल स्टनर मीरा रोड काय फॉर्म मध्ये होती यंदा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. अनेक वरिष्ठ मंडळी मॅचचा आनंद घेत आहेत. बाबांना देखील विनंती करेन की बाबा आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. मैदान क्रमांक 2 वर पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये दोन्ही बॅटरने आपापलं खातं उघडलंय. धावसंख्या धावपळकर 2. पुन्हा वळूया मैदान क्रमांक 1 वर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू. थोडासा ट्विस्ट टर्न आणि त्यानंतर अंपायर देखील टर्न झाल्यात. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे आलाय. आमचे स्कोरर जरी आमच्यापासून लपून स्कोरिंग करत असले तरी ते माहिती देतीलच. 3 धावा. व्हॉट अ शॉट. व्हॉट आउट. काय फटका खेळला खरोखरच. हरीश श्रॉफने टाकलेला तो चेंडू 150+ गती होती आणि विराट कोहलीने ठोकलेला तो षटकार ती आठवण करून दिली. आमिर दाफेदार गोज द डाउन द ग्राउंड. काय फटका. मैदान क्रमांक 2 वर विकेटचं पतन झालंय आणि जय विश्वकर्मा हा खेळाडू बाद झालाय. जय विश्वकर्मा बाद झाल्यानंतर आता अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. नवीन बॅटर अजय. तीन बॉलच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर धावपळकावर धाबा आहेत त्या 2 धाबा. 2 रन्स ऑन द बोर्ड. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केले जातील काय. जे कोणी प्रेक्षक समर्थक असतील त्यांना विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये ये जा करू नका.
डिका स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. खूप चांगलं काम तलाव कट्टा ग्रुपने केलंय. कस्तूब म्हात्रे, दुर्वेश राऊत, सागर चौधरी, प्रसाद म्हात्रे, सागर म्हात्रे, मितेश चौधरी, राहुल म्हात्रे या सर्वांचं चांगलं सहकार्य आणि त्यामुळेच ही जी स्पर्धा आपण बघतोय ती चांगली. अंपायर रन एकच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय फटका, काय ताकद, काय नजाकत, सगळं ओके मध्ये. जसं काय झाडी, काय डोंगर आणि काय हा क्लायमेट, सगळं काही ओके मध्ये दिसते. तसाच हा ओके मध्ये ठोकलेला षटकार. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येत आहेत. टीमची धावसंख्या आहे 22. 5 बॉल. आयवन आज बिझी दिसतोय भरपूर, कधी या ग्राउंड वरती कधी त्या ग्राउंड वरती. शेवटचा बॉल अजय रांजणे बॉलिंग मार्क वरती. या एका बॉल नंतर जाऊया मैदान क्रमांक 2 वरती. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. रॉयल स्टनर मीरा रोड इजरार काय बॅटिंग करतोय. ऑन ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला चेंडू गेलाय, आरामात फिल्डिंग केलंय आणि आरामात फेकी येईल. बॅकअप होईपर्यंत एकच रन. ओव्हर झाले पहिल्या ओव्हर मध्ये आहेत 23 धावा. जाऊया मैदान क्रमांक 2 वरती. मैदान क्रमांक 2 वर 40+ क्रिकेटचा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच. ओहो, या ठिकाणी फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू येताना दिसतोय. शतरक्षक आयवन, व्हॉट एफर्ट. कोणी म्हणणार नाही की 55+ हा खेळाडू आहे. काय चांगला फिटनेस त्याचा पाहायला मिळतोय. एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल इतकी चांगली कृती, इतकी चांगली हालचाल मैदानावर होत असते आयवनची. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर झालेली आहे 6 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये चांगला दमखम दाखवावा लागेल बॅटिंग करताना कामन 40+ टीमला, कारण याआधी कामन 40+ टीमने मॅकडॉल कोचिवडा 40+ टीमचा पराभव केला. त्या गोलंदाजीमध्ये काय बदलाव असतील. नंबर 2चं षटक टाकण्याकरता कोणता गोलंदाज असेल, आयवन असेल की शैलू असेल, बदल तर होत आहेत. तत्पूर्वी मैदान क्रमांक 1च्या घडामोडी पुन्हा जाणून घेऊया. एका षटकाची समाप्ती मैदान क्रमांक 2 वर. धावसंख्या 1 गडी बाद 6. दोन्ही ठिकाणी बरोबर आहे. इथे देखील 1 ओव्हर झाले, 1 बॉल देखील झालाय. वेलकम श्रीकांत आपटीकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. 1 रन 1 रनने टीमची धावसंख्या आहे 25. मैदान क्रमांक 2चे अपडेट जो आहे संदीप सर पोचवायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा, 6 रन्स. ओके विशाल गोळी. पुढचा बॉल. ओ, विकेट जाण्याची दाट शक्यता, पण तू चेंडू बघा काय ट्विस्ट. शॉर्ट स्टॉप रिझनला. 1च रन. 1 रनने टीमची धावसंख्या आहे 26. 3 बॉल आणि 3 सलग सिंगल. आयोजकांचं मॅनेजमेंटचं कौतुक करेन मी. अप्रतिम मॅनेजमेंट. इतके संघ खेळतात तरी सुद्धा आयोजक तकलावून आहेत. ओ, पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ द पार्क. सुपर हिट, स्ट्रेट हिट, सिक्सर. 6 धावेने धावफलक वेगाने पुढे आलंय. रन्स आहेत 32. 4 बॉल 32 धावा या फलकावरती लगावल्यात. चार बॉल 32. विकास स्पोर्ट लाईव्ह. 2 कॅमेरे आहेत. चॅनल 2 आहेत का? चॅनल एकच. डिका स्पोर्ट्स 1, डिका स्पोर्ट्स 2 असे स्थिती आहे. षटकार इथे सुद्धा मारलाय. षटकार इथे सुद्धा मारलाय. 6 धावेने धावफलक वेगाने पुढे येत आहेत. टीमची धावसंख्या 38.
5 बॉल 38 धावा. आज वज्रेश्वरीवरून गणेशपुरीचा संघ देखील खेळून गेला. हार्डलक. मात्र आपण आलात इतक्या दुरून आपलं खूप खूप धन्यवाद. असंच नायगाव आणि ईस्ट वेस्ट वसईला येत राहा. जुचंद्र नगरीमध्ये रबर बॉलला ग्राउंड नाही, नाहीतर हे सर्व संघ जर खेळत असते तर भरपूर टुर्नामेंट झाले असते. अप्रतिम एफर्ट्स. धरती मातेला झेल दान केलंय. तुम्ही या ग्राउंडवरती बिंदास डाय मारू शकता, फक्त आपली काळजी घ्या. ग्रास आहे त्यामुळे ते ॲडव्हान्टेज आहे तुमच्याकरता. ओव्हर झाल्या 2 रन आहेत. टीमची धावसंख्या 40. जाऊया 40 प्लसच्या मॅचचा आनंद घेऊया. संदीप सर, ग्राउंड नंबर 2. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. स्ट्रायकिंगकडे अजय पाटील आहे. स्लो बर्बान चेंज ऑफ पेस. आता बुद्धिमत्तेचा वापर, ज्ञानाच्या शिदोरीचा वापर होतोय. गोलंदाज आयवन याच्याकडून वसई कोळीवाडा संघाद्वारे ते खेळत असतात, परंतु आता एकविरा नायगाव 40 प्लस संघामधून चांगली गुणवत्ता त्यांची पाहायला मिळतोय. फुल पिच बॉल खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये एकदा मिळाली. दुसरी धाव सुद्धा मिळेल यात काही शंका नाही. थोडीशी सुस्ती क्षेत्ररक्षक पॉइंट क्षेत्रामध्ये दाखवत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर धाव फळकावर धाबा आहेत कामन 40 प्लस टीमच्या. 1 गडी बाद 17 धाबा, 1 गडी बाद, 2 षटकांची समाप्ती. पुन्हा वळूया मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. संदीप सर, आयवन काय चेंडूच्या मागे आला होता. मैदान क्रमांक 2 मॅरेथॉन मध्ये असता तर नक्कीच गोल्ड मेडल मिळाला असता. इतक्या वेगाने तो आला होता. फुर्ती दाखवली, एकाने सुस्ती दाखवली. सध्या मग ग्राउंड नंबर 1 वरती मिड विकेटला सॉफ्ट डिसमिसल होणार होता आणि अपघात सध्या झालाय. फिल्डरचा कॅच सोडलाय. 1 रनने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 41. तिथे 40 प्लसचा क्रिकेट, इथे 40 प्लस धावा. रील स्टार देखील आमच्यापर्यंत आल्यात आणि एखादं रील, एखादं डान्स. चर्चगेट ते विरार ट्रेनला आपण पाहतोय. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला सरळ ट्रॉफी क्रमांक 2 वरती इशारा केलाय की आम्ही ही ट्रॉफी घेऊन जाणार. आमिर दाफेदार त्याने प्रबल दावेदारी सिद्ध केले. नुकसान केले आयोजकांचं. आमिर भाई ट्रॉफी तोड़ दिया आपने. टीम की रन संख्या है अब तक 47 रन और आमिर की बैटिंग अब तक 36 रन उन्होंने बनाए. बढ़िया बल्लेबाजी. दे धनाधन आमिर, दे घुमा के आमिर. ओ वेट किया था इस बॉल का. अच्छी गेंद, अंदर आती हुई गेंद. डॉट बॉल का इशारा. डॉट बॉल्स के टीम की रन संख्या अब तक 47 रन 3 गेंदों के बाद. तीसरा ओवर सचिन के द्वारा और बैटिंग करने वाली रॉयल स्टनर मीरा रोड टीम अच्छी बल्लेबाजी कर रही है. अब तक स्ट्रेट ड्राइव करना चाहते थे. मिड ऑन क्षेत्र में गेंद जाती हुई लॉन्ग ऑन का फील्डर आगे बढ़ता हुआ 2 रन नहीं रोक सकते. 2 रन से टीम की रन संख्या है 49. आमिर खेल रही है 38 पर. अच्छी बल्लेबाजी आमिर द्वारा. 4 गेंद 2 गेंद शेष इस तीसरे ओवर में. मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या धावफळकावर पोहोचली जाते. 29 बॉल बाकी आहे. थोडा अपडेट करते आमचे स्कोरर. बघतो बाकीच्यांचं पण लक्ष आहे की नाही. आखिरी गेंद इस ओवर का. 1 रन तो जरूर मिलेगा. 1 रन से संतुष्ट. 3 ओवर के बाद टीम की रन संख्या है टोटल 50 रन. पूरे 50. बैटिंग करने वाली टीम रॉयल स्टनर मीरा रोड और अब तक अच्छी बल्लेबाजी आमिर दावेदार. अच्छी बल्लेबाजी. 39 13 गेंदों में 39 39 रन उन्होंने बनाए हैं. 11 रन चाहिए यानी कि 2 6 और दूसरी
हाफ सेंचुरी केली आहे. काय बॅटिंग केले आमिरने, जबरदस्त का म्हटला जातोय. टेनिस क्रिकेट मध्ये आयकॉन प्लेयर आणि आता रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील आपली छाप सोडतोय. संदीप सर दुसरा अर्धशतकच्या जवळ आहे आमिर. जाऊया त्या मॅचच्या दिशेने. ग्राउंड नंबर 2, मैदान क्रमांक 2 वर 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर कामन 40+ टीमची धावसंख्या 30. शाहिद भाई अन्सारी हे नेतृत्व करतायत, कॅप्टनची जबाबदारी पार पाडतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इतर त्यांचे सदस्य चांगला सहयोग देत आहेत. प्रवीण मोईर यांनी सुद्धा चांगला फिटनेस दाखवलाय फिल्डिंग मध्ये. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षकाचा चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. शैलेंद्र तिथे होतोय. चेंडूला आडोवेपर्यंत बॅटरने पूर्ण केली 1 धाव. एका धावनेची धावसंख्या 31. 5 बॉलची समाप्ती. या तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. स्ट्रायकिंग कडे अकबर. संदीप खरवत फुल पिच बॉल देतोय. चेंडूला आता पाठवून दिला लॉंग लेग रिजन मध्ये. नैक्का दुक्का सीधा सीधा चौका की चक्का. सिक्सर. आणि तिकडे सुद्धा षटकार लागलाय. आता 50 धावसंख्येच्या जवळ आहे आमिर दावेदार, जो आहे 50 धावसंख्या करण्याचा प्रबल दावेदार. 45 वरती खेळतोय. काय षटकार येईल की विकेट जाईल आणि इथे आमिरला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. नर्वस 50च्या जवळ आला होता आणि तो नर्वसनेस जाणवला. हा फटका पूल करायचा इरादा केला असता तर नक्की धावा देऊन गेला. इनसाइड आउट खेळला, कव्हरला शोधला आणि डीप कव्हरचा फिल्डर पुढे आला. परंतु आमिर दावेदार करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 45 धावा त्याने केल्याय. अप्रतिम बॅटिंग. थँक्यू. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 37 धावा, 37 रन्स. बघूया आता शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल. संदीप खरबत गोलंदाजी मार्गावर असताना त्याच्या षटकामध्ये 3 षटकार आलेत. आता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कोण असेल? आय थिंक शैलेंद्र गोलंदाजी मार्गावर शैलू आलाय. शैलेंद्र गोडेकर टेनिस क्रिकेट मधील नामवंत तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंड 11 संघाद्वारे खेळायचं राजेंद्र 11. त्याच्यानंतर आपण बघितलं तर अर्थातच अनेक मोठमोठ्या संघाद्वारे ज्या खेळाडूची वर्णी लागायची, इंडियन स्पोर्ट्स विरार संघामध्ये सुद्धा मी त्याला बघितलंय. कांदिवलीचे आणखीन एक स्टार खेळाडू श्रीकांत अपटीकर याला तुम्ही उजव्या बाजूला बघतायत. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव, अजूनही चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. ते सुद्धा इन ऍक्शन मध्ये दिसतील आपल्याला. पहिला डाव सुरू आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा बनल्यात कामन 40+ टीमच्या. अजय करता हा चेंडू शैलेंद्रचा धावबाची संधी. विकेटचं पतन झालंय आणि याच बरोबर ही मोठी विकेट. अजय याला परत जावं लागतंय. 4थं षटक सुरू असताना हा लागलाय दुसरा धक्का कामन 40+ टीमला. 2 गडी बाद. धाव संख्या 37. आता काय बदलाव असेल, काय परिवर्तन असेल बॅटिंग लाईनअप मध्ये? चेक. सचिन 11 नायगाव. चला आपला कॅप्टन पाठवा. अष्टविनायक नायगावचा कॅप्टन तेजस आलाय मला वाटते. अष्टविनायक नायगाव, तेजस कोळी आणि सचिन 11 वसई कुलीवाडा आपला कॅप्टन पाठवा. रन आहेत 4 बॉल 56. अब तक 56. 2 गेंद शेष. फर्स्ट इनिंग की बैटिंग करने वाली टीम रॉयल स्टैंडर्ड मीरा रोड. ओ अच्छी गेंद ब्लाइंड स्ट्रोक था और विकेट रन आउट के माध्यम से जाता हुआ. और एक झटका. जाएंगे ग्राउंड नंबर 2 पे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत.
ओहो, मोठा फटका खेळायचा होता नवीन आलेल्या बॅटरला. एकदा मिळाली, एका धाब्यानिशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धापा लागल्या जातात या वेळेला, त्या म्हणजेच 38. चेन्नई सिंगमचे फॅन्स जास्त दिसतात इथे. आयुष मात्रेला बघितल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असेल की आम्हाला सुद्धा त्या पद्धतीने खेळ करायला पाहिजे. व्हॉट ऍक्शन अँड व्हॉट स्ट्रोक, इनक्रेडिबल सिक्सर. 59 धावा जिंकायला तुम्हाला. 59 का टार्गेट रहेगा. 6 धाब्यांची मदत मिळाली. 6 धाब्यांची धावसंख्या या वेळेला पोहोचली 44 वर. 44. कॉमन 40 प्लस टीमची धावसंख्या 44. चला आपण टॉस करतोय. सचिन
योगेश कोहली सांगतायत की एस बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही गोलंदाजीचा निर्णय घेतलाय मला वाटते. अनेक टुर्नामेंट तुमच्या भेटी करता येतीलच. रबर बॉल नायगाव मध्ये थांबायचं नाव घेत नाही. रबर बॉल ऋषी वाल्मिकेश्वर मैदान आता तुम्हाला बिझी दिसेल जून महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत. फिल्डिंग सेट झाले आणि ग्राउंड नंबर 1 कडे आपण वळतोय. जिंकायला 59 धावा. हा मॅच टफ होईल. बोरिवली आणि मीरा रोड 2 स्टेशनचा गॅप आहे पण दोघांमध्ये ती लढत आहे ती जबरदस्त. नेहमी मॅच रफ अँड टफ पाहिलाय. बॉलिंग मार्क वरती अमीर शेख. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला बॉल अमीर शेखचा. बॅटर स्ट्राइकला आहे मिस्टर प्रसाद. प्रसादने पहिला बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला. इनसाइड आउट. इनक्रेडिबल. कव्हर चा लवर. कव्हरच्या वरून कव्हर ड्राइव्ह. सिक्सर. आज 3 फॉर्मॅट आपण बघतोय. काही काहींना अजून डोक्यामध्ये बसलं नसेल ही स्पर्धा नेमकं चाललंय काय. तर 40+ एक ओपनचा हाफ आहे. एक गाव एक आणि त्यानंतर आदिवासी समाज. आदिवासी समाजचे 2 मॅच बेनापट्टी संघ जिंकलाय आणि ते पुन्हा एकदा फ्लॅट 6. 2 बॉल वरती अमीर वरती अमीरी दाखवले. मिस्टर प्रसाद. प्रसाद दिलाय. अजिंक्य. कॉमन टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या. काय तिसरा येईल. ओ हा बॉल अप्रतिम आहे. गुडलेन वरती स्पॉट झाला आणि थोडा टॉस झाला बॉल. डॉट बॉल. मुन्ना आहे एस्टनच्या मागे. उबेद खान ज्याने यंदा जुचंद्र नगरी गाजवले. आता मात्र बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. आराम के साथ व्हाईट. धावा आहेत 13. 3 बॉल 13. 3-13 आज कोणाचे वाचतील. चला बॅटर जास्त कानमंत्र देऊ नका. कधी कधी हाच कानमंत्र घातक ठरत असतो. चांगल्या लय मध्ये जो बॅटर असतो ना कानमंत्र दिल्यानंतर मग लय बिघडते. अनेक खेळाडूंचा पाहिले आपण. यावेळी फटका अप्रतिम आहे पण तो कानमंत्र दिला होता तो फिल्डरने स्वीकारला नाही. तर बरोबर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. फटका लाजवाब होता. पॉवर अजून पाहिजे होती. दोन्ही या धावसंख्येने धावफलक 15. 4 बॉल. स्लोवर 1 चेंडू. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू गेला मिड विकेटला आणि इथे मात्र चेंडूला चापतच राहिला फिल्डर. 4 धावा. 4 धाव्याने धावफलक पुढील 19. 5 बॉल. जाऊया मैदान क्रमांक 2 वरती. 19 रन अपटक. मैदान क्रमांक 2 वर आता दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. अकबर गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईक इनकडे शैलेंद्र घोडेकर आणि नॉन स्ट्राईक इनकडे सुयोग वैती. मागच्या मॅच मध्ये दोघाही बॅटरने धूमधडाका दाखवलाय. आता 58 धावा बनवायच्या आहेत आणि काय रणनीती असेल गोलंदाजी करणाऱ्या कॉमन 40+ मास्टर टीमची. मला वाटते कानमंत्र दिल्यापासून एकही षटकार आला नाही. बॅटर 2दा
आउट होता होता वाचलाय. आणि रन आहेत 19 धावा. 1 ओव्हर 19 धावा पाहिजे आहेत. जवळ 40. येणारे बॉल आहेत 18 बॉल 40 ची गरज. जाऊया मॅच मैदान क्रमांक 2 कडे. सलाम रॉकी भाय. टीमचे संघमालक रॉकी गुप्सुल यांचं आगमन झालं होतं. येथून ते या मॅचला बघण्याकरता आलं. मत्स्य व्यावसायिक आहेत, चांगले संघमालक आहेत, खेळाडूला मोटिवेट करतायत आणि त्यांना आपण बघतायत. मैदान क्रमांक 2 वर आता व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 2 धावा. सुयोग वैती स्ट्राईक इन कडे. टेनिस विश्वातील ख्यातनाम असा खेळाडू. धावसंख्या धावफलकावर 2. सुयोग वैती चांगला ड्राईव्ह करतोय. शतरक्षकाचा सुद्धा चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. दीपक पाटील त्या ठिकाणी फिल्डिंग करत आहेत आणि त्यामुळेच चांगल्या फिल्डिंग बद्दल, चांगल्या एफर्ट बद्दल टाळ्यांचा आवाज सुद्धा आपण बघितलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात ते 4 धाबा. सुयोग वैती पुन्हा एकदा तयारीत आहेत. मागच्या मॅच मध्ये लगातार षटकारामागून षटकार त्याचे पाहायला मिळाले. ऑफ स्टंपर शफल झालाय. पाठवून दिलाय चेंडूला त्याच्या आवडत्या जागेमध्ये, आवडत्या झोन मध्ये. पाईन लेग पट्ट्या बाहेर. मिळतील धाबा या वेळेला 6 धाबा. 6 धाबा मिळत आहेत आणि या 6 धाबांची धावसंख्येला वाढतोय आकार. धावसंख्या पोहोचली 10. सुयोग वैती इज ऑन फायर. चांगलं छान असं पडणारा प्रत्येक चेंडूवर या खेळाडूचा. चांगला टर्न, लेग ब्रेकचा मारा होता. 1 धाव तर बॅटरने पूर्ण केलं आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाबा. कदाचित वाईड लाईनचे जास्त अतिरिक्त बाहेर हा चेंडू असावा आणि ते निरीक्षण केल्यानंतर हा निर्णय दिला असावा पंचांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. फुल पिच बॉल डाऊन द लेग. पुन्हा चुकीचा चेंडू टाकलाय. हताश होत आहेत, निराश होत आहेत. आपल्या या कामगिरीवर वापसी करावी लागेल. आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. गोलंदाजी करते वेळी या गोलंदाजाला स्लो ओव्हर 1 चेंज ऑफ पेस आणि या वेळेला कॉट बिहाइंड द विकेट. व्हॉट अ कॅच. चांगलं यष्टी रक्षकाचं विकेटचं होते पतन. मोठी विकेट. शैलेंद्र होते बाद आणि लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 13. मैदान क्रमांक 2 ची स्थिती आहे आणि अजूनही 2 बॉल पहिल्या षटकामध्ये शिल्लक आहेत. तत्पूर्वी वळूया मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. कुछ तो गडबड आहे दया. तसं आठवते काहीतरी झालंय मैदान क्रमांक 1 वरती. बॅटरने बॅट न घेता दुसऱ्या बॅट बागवल्या घऱ्या आणि ते बॅट बोलत नाहीये. कदाचित स्ट्रगल चालू आहे. आता बॅट चेंज केल्या आणि ही बॅट किती बोलेल येणारे बॉल दाखवतील. स्ट्राईकला बॅटर आहे प्रसाद, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली सुरुवातीला. ओ पुन्हा एकदा प्रसादने माइंड भरकटवलंय. माइंड आणि कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित ठेवावं लागेल. डॉट बॉल आले म्हणून निराश होता कामा नये. कमबॅक करावा लागेल तुम्हाला. 4 बॉल आणि रन आहेत 20. 39 पाहिजेत 14 बॉल मध्ये. स्लोवर 1 पुन्हा एकदा अप्रतिम फटका तर आहे आणि बरोबर अंदाज घेतला आणि त्या ठिकाणी कॅच कॅरी केलाय. विकेट डाऊन. बाद होते प्रसाद. सुरुवातीला त्याने 2 षटकार, त्यानंतर थोडा कमी पडला. तिथून जर पाहिलं 1 चौकार 2 रन आणि अशा प्रकारे डॉट बॉल केले. 5 बॉल. यश जाधव नाम तो सुना होगा आणि काय काम केलंय. 5 बॉल 20 धावा झाल्यात. 13 बॉल 39 ची गरज. मैदान क्रमांक 2 वरती षटकार येतोय.
मैदान क्रमांक 2 वरती या षटकाराच्या मदतीनं पहिले षटक सुद्धा समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्यात अकबर शेख या खेळाडूने, या गोलंदाजाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजून जर आपण बघितलं तर 36 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 36 धावा. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस यांच्या वतीने या स्पर्धेला तुम्ही बघतायत. काँग्रेस म्हटला तर काँग्रेसचा पक्ष हा पहिला पक्ष गणला जातोय संपूर्ण भारत देशामध्ये. आणि त्याच्यानंतर आता जर बघितलं तर त्यांचीच मदत मिळाली या स्पर्धेकरता आणि त्यांचं कार्यकर्ते आपल्याला या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त संख्येने पाहायला मिळत आहेत. मैदान क्रमांक 2 वर षटक टाकण्याकरता जय विश्वकर्मा आलाय. जयच्या पहिल्याच बॉलवर जय जयकार करत हा षटकार ठोकलाय बॅटरने. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांची मदत मिळाली. धाव संख्या पोहोचली 28 वर. स्कोर 28 करायचे. राजू मिश्रा आता फलंदाजी अफलातून करतायत. कडक बॅटिंग करतायत. सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन दी अप चेंडूला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. सिक्सर. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके खेचताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाकडून खेळत असताना राजू मिश्रा या खेळाडूला तुम्ही पाहिलंय. धाव संख्या यावेळेला पोहोचली 34 वर. आता थोडस व्हेरिएशन केलंय, बदल केलंय जय विश्वकर्मा या खेळाडूने. बडा खेळाडू, एक मोठा खेळाडू म्हणून सातत्याने त्या खेळाडूची चर्चा आपण करत असतोय. गावदेवी धानिव संघाचा संकट मोचक म्हणून म्हटलं जातं आणि ते कामन संघाचा संकट मोचक तो बनेल काय. फ्लिक केलंय. या चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. 4 धाव मिळत आहेत. धाव संख्या 4 ने पुढे झेप घेते आणि धावा लागल्या जातात त्या 38. 4 बॉलची समाप्ती. धाव संख्या 38. या 2 चेंडू नंतर पुन्हा आपण मैदान क्रमांक 1 च्या दिशेने वळणार आहोत. 38 रन्स. स्लो बर्बन पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. किती धावा? 6 धावांचा इशारा तिथून पंचाने केलाय. झाडाला जर स्पर्श झाला तर अर्थातच 6 धावा मिळतील आणि या 6 धावा दिल्या गेल्यात. षटकाराची मदत मिळाली. विजयाच्या अगदी नजदीक येऊन ठेपला हा संघ. धावसंख्या पोहोचली 44 वर. 44. आता फक्त 14 पाहिजेत. शॉर्ट बॉल होता. स्लो बर्बन आणि बघूया काय किती धावा मिळतील. 1 धाव तर चोरली. बाईचा इशारा आलाय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकविरा स्पोर्ट्स नायगाव 40+ टीमची धावसंख्या झाली आहे ती 48. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये पाहिजेत 10 धावा. तत्पूर्वी आता मैदान क्रमांक 1 वर वळूया. मैदान क्रमांक 2 वर 12 मध्ये पाहिजे 10 आणि इथे 10 बॉल 29. दहा 29 ची गरज आणि अप्रतिम फटका. काय फटकेबाजी होते आज. रबर बॉल मध्ये कव्हरला खेळलाय, पॉइंटला खेळलाय. ऑन द अप फटके अप्रतिम पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये पुलचे फटके, हुकचे फटके, पिकअप शॉट, नो लुक शॉट आपण पाहिलेत. कव्हर ड्राईव्ह फार कमी खेळाडू असतात जे कव्हरला वी फॅक्टर मध्ये खेळत असतात. जबरदस्त बॅटिंग. राकेश बॉलिंग मार्क मध्ये रेडी होतोय. रन आहेत 36 चा आकडा दोन्ही टीमच्या मध्ये आलाय. 36 रन आणि शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा हा मॅच. पुन्हा एकदा बॅकफुट पंच खेळलाय. गॅप शोधला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 रन. डीप कव्हरला खेळलेला फटका. 1 रनने धावफलक 37 धावा पाहिजे आहेत. आता 22 येणारे बॉल आहेत. 8 बॉल 22.
8 गेंदों में 22 रन चाहिए जीत के लिए टीम साई माउली बोरीवली को। अगली गेंद 8-22 मैच, जबरदस्त मैच। एक षटकार, लगेच बोरिवली टीम कमबॅक, एक विकेट, लगेच मीरा रोड रॉयल स्टनर कमबॅक करेल। कडवा लढत, कडवा संघर्ष या मॅच मध्ये नक्की पाहायला मिळेल। यावेळी अगोदरच मन बनवलं होतं, थोडा स्लोवर वन चेंडू टाकला आणि कुठेतरी बॅटरने अगोदर विचार केला की बॉल फास्ट येईल, आडव्या बॅटने पुल खेळेन, ठरवून खेळला तर डॉट बॉल गेला। शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा, एक पाहिजे इथे एक षटकार पाहिजे या बॉलला तर मॅच मध्ये येईल बोरिवली टीम। आणि आलाय, खेचलाय लांबून, काय अप्रतिम फटका, 102 मीटरचा लांब लचक। विकास स्पोर्टवर दाखवलंय की 102 मीटरचा षटकार। 6 धावेने धापळक, आता 6-16, 16 का टोळा कोण खेचेल तिथे मॅच फिनिश झालाय मला वाटतंय मैदान क्रमांक 2 वरती। संदीप सर, मैदान क्रमांक 2 वर मॅच संपवलाय। एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने इथे विजय नोंदवलाय। आपल्यातून बॅटिंग केले पुन्हा एकदा सुयोग वैतीने, आणि सुयोग वैती याच्या बॅट मधून स्विचिटचे फटके सुद्धा पाहायला मिळाले। 3 षटकार या मॅच मध्ये सुद्धा त्याचे पाहायला मिळालेत। अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 3 षटकार आणि चांगलं योगदान त्याचं होतं। राजू मिश्रा 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं तो सुद्धा चांगलं योगदान देताना दिसलाय। कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड एकविरा स्पोर्ट्स नायगाव 40+ टीम, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक कामन 40+ टीम। शाहिद भाई अन्सारी आणि टीमचा आम्ही आभार मानतोय। आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपला आभार। चला जाऊया या मॅचच्या दिशेने। 6 बॉल 16 ची गरज, जबरदस्त मॅच। आणि बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर आमिर दावेदार। पहिला बॉल आमिरचा, पहिला बॉल, शरीराचा संपर्क जाणवला या बॉल वरती। 1 रन घेत असताना अतिघाई संकटात नाही आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट जाई। 5 बॉल 16 ची गरज। पहिल्याच बॉल वरती रनआउट, अजिंक्यला परतावा लागतंय। बॅक टू द पवेलियन। पाच बॉल 16 ची गरज। अगोदर आयोजकांनी इरादे केले होते की टेनिस बॉल क्रिकेट खेळवणार, अवकाळी पाऊस पडला आणि लगेच रबर बॉलची व्यवस्था केली। मागील आठवड्यात मालजीपाडा गावामध्ये देखील टुर्नामेंट झाले, तिथे देखील अवकाळी पाऊस पडला आणि लगेच रबर बॉलची ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली गेली। आणि रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आता थांबायचं नाव घेणार नाही। नायगाव कोलीवाड्यामध्ये जा, ऋषी वाल्मिकेश्वर मैदान 1 जून महिन्यापासून तुम्हाला कंटिन्यू टुर्नामेंट जुलै महिन्यापर्यंत पाहायला मिळेल। व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावेने धापळक, वेगाने पुढे येईल। टीमची धावसंख्या आहे 44, 44 धावा। कणक 11 टीम मैदान क्रमांक 2 वर फिल्डिंग करताना दिसेल आणि यंगस्टार स्पोर्ट्स पापडी हा 40+ संघ बॅटिंग करताना दिसेल। मॅच सुरू होण्याआधी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची नम्र विनंती, आपला अतिरिक्त कार्ड आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या, जेणेकरून योग्य तो उल्लेख आपल्या नावाचा कॉमेंट्री बॉक्स मधून होईल। विनंती करतोय, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा। डिसिजन आहे ते पंचांचा फायनल डिसिजन असेल आणि राजूभाईने सांगितलंय क्या चल रहा है, तर राजूभाई का फॉग और स्वैग चल रहा था अभी। वेल बॅट, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन। चला फिल्डिंग लावून घ्यायचे। आमिर, आपण इतक्या मोठ्या स्पर्धा खेळता, चला जे काय झालं ते विसरा आणि जे काय चांगलं करता येईल ना ते बघायचंय टीम करता। एखादा व्हाईट बॉल तुमच्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरत नाही। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या। मैदान क्रमांक 2 वर जो सामना सुरू होतोय यंगस्टार पापडे आणि कनक 11।
रनची गरज आहे. आता व्हाईट बॉल आल्यानंतर आमचे स्कोरर माहिती देत आहेत. 44 धावा पाहिजे आहेत. 15 5-15 मॅकमिलन गोइन वेलकम. नायगाव अष्टविनायक आणि इथे दांडी गोल. मला वाटते फिल्डिंगचा तेजस निर्णय काय तुमचा? तेजस कोळी अष्टविनायक नायगाव फिल्डिंगचा निर्णय आहे. अश्विन आलाय. अश्विनच्या माहिती करता 4 बॉल 15 ची गरज. इथे 40+ मास्टरचा खेळ चालू आहे. मालजीपाड्याला देखील जुचंद्र मास्टर विजयाच्या उंबरट्यावर होता. 5 बॉल 25 ची गरज आणि तिथे 5 बॉल वरती 5 षटकार ठोकले आणि जुचंद्र मास्टर संघ पराभव झाला. पहिली ट्रॉफी यंदाच्या सीझनची गमावली. मालाड मालवणी संघाने काय बॅटिंग केली होती. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. स्वतः एसटी रक्षक चेंडूच्या मागे जातो. 1 रन कंप्लीट. दुसरीचा इरादा पाहता पाहता 2 धावा घेत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे आले. 46 च्या घरामध्ये 45 च्या घरामध्ये 45 पाहिजे आहेत. आता 14 येणारे बॉल आहेत. 3 गेंदों में 14 पाहिजे 3 बॉल मध्ये. ग्राउंड नंबर 2 वर मॅच लवकर चालू करायचा आहे. सध्या 1 वरती आपला फोकस आहे. 3 बॉल 14 काय मॅच रंगलाय. इथे सर्वांचं लक्ष केंद्रित केलंय या मॅचने. रॉयल स्टनर मीरा रोड कधी पुढाकार घेतोय, कधी साई माऊली बोरिवली संघ पुढाकार घेतोय आणि इथे या मॅच मध्ये अजूनपर्यंत रिझल्ट तय नाही आहे. पाहिजे आहेत 3 मध्ये 14. 2 बॉल या बॉल वरती 2 धावा जर आल्या तरी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगू शकतो. 3-14 हा पुढचा बॉल. मिस टाइमिंग फटका होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. 1 रन कंप्लीट. दुसरीचा इरादा केलाय परंतु एकटा धावून धावा होणार नाही. दोघांना धावणं गरजेचं आहे. आता 2 बॉल 13 ची गरज. अनेक वेळा 22 च्या माध्यमातून 1 धाव येते. 2 बॉल 13 अनेक वेळा झाल्यात. अनेक वेळा गोलंदाजाने वाईट बॉल देखील टाकलेत अशा सिच्युएशन मध्ये, परंतु आमिर आहे. आता मात्र आमिरी नाही कंजूसी केले मी म्हणेन. कधी आमिरी दाखवायची कधी कंजूसी या आमिरला माहिती आहे. आणि आता रॉयल स्टनर मीरा रोड जी दहशत आहे ना टेनिस क्रिकेट रबर बॉल क्रिकेट ती निर्माण केले. फुल टॉस बॉल उशीर झालाय या षटकाराकरता. पराभवाचं अंतर कमी केलंय. म्हणजे 1 षटकार या इतक्या बॉल मध्ये आला असता तर विजय झाला असता. साई माऊली बोरिवली हार्ड लक अँड गुड लक. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी रॉयल स्टनर मीरा रोड टीम करता. जाऊया मैदान क्रमांक 2 वरती. संदीप गवंड सर जॉईंट आहेत मायक्रोफोन वर. थँक्यू सो मच. कनक 11 आणि यंगस्टार पापडी असा हा मॅच पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 2 वर 40+ चा हा मॅच, ज्याच्यामध्ये आता स्ट्रायकिंग कडे निनाद राऊत. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा जास्त